हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 61. काय दीप न लाविजे तैची काजळी फेडिजे, की नुगवतिया वाळीजे रुखाची छाया. अर्थात जर दिवाच लावला नाही तर त्याची काजळी कशी काढून टाकणार. जर वृक्षच उगवला नाही तर त्याची छाया कशी असणार. जर दिवाच लावला नाही तर त्याला काजळी कशी येईल आणि मग ती दूर कशी आणि कोठून करणार. तसेच जर वृक्षच उगवलेला नाही तर तेथे वृक्षाची सावली कशी असणार. ओवी क्रमांक 62. नाना नुठिता देहदशा, कालवुनी लाविजे चिकसा, न घडता आरसा उटिजे काई. अर्थात जेथे देह जन्माला आलाच नाही त्याला उठणे कसे लावणार. जो आरसा तयार केलेला नाही तो स्वच्छ कसा करणार. अंगाला उठणे देह जन्माला आला असला तरच लावता येईल. आरसा असला तरच तो स्वच्छ करता येईल. नसलेल्या अंगाला उठणे कसे लावणार. नसलेला आरसा स्वच्छ कसा करणार. ओवी क्रमांक 63. का वोहाच्या दुधी सायची असावी आधी, मग ते फेडू ये बुद्धी पवाडू कीजे. अर्थात जेथे गायीच्या आचुळामधून दूध काढलेले नाही तेथे त्याआधी त्याची साय काढण्याचे बुद्धी कौशल्य कसे असणार. दुधाला साय येते हे कितीही सत्य असले तरी गायीचे दूध आचुळामधून काढल्याशिवाय त्या दुधाची साय कशी देता येईल. जरी कितीही बुद्धी कौशल्य असले तरीही नसलेल्या दुधाची साय कशी देणार. ओवी क्रमांक 64. तैसे आत्म्याच्या ठाई, जै आत्मपणा ठाऊक नाही, तै अज्ञान काही सारिखे कैसे. अर्थात जेथे आत्मतत्वाला आत्मा ही उपाधीही सहन होत नाही ते अज्ञान कसे सहन करेल. वरील 5 उदाहरणांवरून माऊलींना सांगायचे आहे की अज्ञान म्हणजे भौतिकाचे ज्ञान. तथापि जर भौतिकच उपलब्ध नसेल तर त्याचे ज्ञान कसे असणार. अज्ञान असे जर काही प्रत्यक्ष अस्तित्वात नाही तर ते नष्ट कसे करणार. भौतिक जगत हा स्वप्नासारखा भ्रम आहे. काही काळ त्याचा आभास होतो आणि यथाकाळी ज्ञान प्राप्त झाले म्हणजेच अज्ञानाची झोप झाली की भौतिकाचे मिथ्या स्वप्न भंग पावते आणि अध्यात्माची जागृती येते आणि भौतिकातील भ्रामकपणा उमसतो. मागील ओव्यांमधून 5 उदाहरणे देऊन माऊली सांगतात की आत्मतत्व हे परिपूर्ण शुद्ध आहे. ते स्वतःला स्वतःची आत्मा अशी उपाधीही नामाभिमानही चिकटवून घेत नाही. ते आहे असे म्हणणेही त्याच्यासाठी गौणत्व आहे. ते आपण प्रत्यक्ष जगायचे आहे, अनुभवायचे आहे. त्याची चर्चा वर्णन संभवत नाही. यामुळे योगी भौतिक उपाध्यांपासून दूर राहतात. जे भोंदू आहेत ते उपाध्यांसाठी हापापलेले असतात. त्यासाठी सरकार दरबारी खेटे घालतात. एखाद्या सरकारकडून यांना एखादा किताब, एखादा सन्मान मिळाला की पहा कसे चेहऱ्यावर आजिजी आणून तेथे जातात आणि कृतकृत्य झाल्यासारखा तो स्वीकारतात. कारण यांना ना भौतिक ना अध्यात्म असे काहीही न उमजल्यामुळे हे अजून स्वप्नावस्थेत आहेत
संभ्रमावस्थेत आहेत. असो, तहान भूक लागली की प्रत्यक्ष पाणी अन्न सेवन करावे, तहान-भूक भागल्याचा आनंद घ्यावा. त्याची चर्चा वर्णन कसले करता? चर्चा वर्णन करून तहान-भूक भागणार नाही. सूर्याला काळोख असे काही आहे याचा पत्ताही नाही, कारण गोलाकार ग्रहावरील काही भाग सूर्यापासून दूर जातो म्हणून तेथे काळोख होतो. याचा सूर्याला कोठे पत्ता आहे? त्याच्या ठिकाणी तर सदा सर्वदा प्रकाश आणि फक्त प्रकाशच आहे. यामुळे सूर्य काळोखाची कशाला उठाठेव करेल? तसेच जर सूर्याच्या दृष्टीने प्रकाशाच्या विरुद्ध काळोख असे काही नाही, तर तो प्रकाशाची तरी चर्चा कशाला करेल? तो स्वयंभूपणे अभावितपणे सदा प्रकाशित होत आहे. आपण वस्तुजगताच्या भोगापवर्गतेमुळे भौतिकाला महत्त्व देतो, यामुळे त्यात अडकतो. याऐवजी जर आपण त्याचा उपयोग देह जीवित राहण्यापुरताच केला तर आपल्याला भौतिकाची दखल घ्यायचा प्रश्नच येणार नाही. जर आपण कडू ही भावना न करता कडवटपणा स्वीकारला तर पुढे गोड हा भावही येणार नाही. गोडाचा ते जसे आहे तसा स्वीकार केला जाईल. यामुळे गोडाची चटक लागणार नाही. येथे चर्चा वर्णन नसल्यामुळे कडू गोड हा भाव नसेल, कैवल्य असेल. जर आपण जीवन सहजच स्वीकारले तर तेथे सुखदुःख किंवा अशी कोणतीही भावना नसेल, ते कैवल्य असेल. आपण सदा आनंदात असू. यास्तव वेळीच सत्संग, अध्यात्म, योगाचरण सुरू करावे. भौतिकाच्या नादी लागून सुखदुःखाचे फेरे घेत आयुष्य जगण्यापेक्षा स्वानंदात, सदानंदात, कैवल्यानंदात जीवन जगावे. ओवी क्रमांक 65. म्हणून केव्हाही अज्ञान नसे, हे झालेची असे आपैसे, आता रिकामे कायसे नाही म्हणो. अर्थात, म्हणून आत्मतत्वज्ञानाचे ठाई अज्ञान असे काहीही नाही हे आता सिद्ध झाले आहे. यास्तव आता उगीचच अज्ञान नाही असे कितीदा म्हणावे? आतापर्यंतच्या निरूपणावरून, उदाहरणावरून आता असे सिद्ध झाले आहे की आत्मतत्वज्ञानाचे ठाई अज्ञान असे काहीही असू शकत नाही. आत्मतत्वज्ञान स्वयंभू असल्यामुळे ते सर्वस्वाच्या पलीकडे आहे. तेच आदी अनादी परम आहे. तेथे द्वैत किंवा अद्वैत असे काहीही असू शकत नाही. यामुळे आत्मतत्वज्ञानाच्या विपरीत, विरुद्ध काहीही निर्माण होत नाही. तेथे सदा कैवल्य असते. माऊली म्हणतात की यास्तव आता अज्ञान असे काहीही अस्तित्वात नाही असे कितीदा म्हणावे? आत्मपरब्रह्माची, आत्मज्ञानाची जागृती प्राप्त करावी. यासाठी सत्संग, अध्यात्म, योगाचरण सुरू करावे. हरिओम.